आताची सर्वात मोठी बातमी अशी आहे की दागिने आत्ताच खरेदी करू नका, लवकरच सोने चांदीच्या भावात होणार मोठी घसरण आणि दिवस बदलणार। आता सणासुदीचे दिवस चालू आहेत, दुर्गापूजेनंतर दरवेळी दिवाळीवेळी आणि धनत्रयोदशी आहे, त्यामुळे या काळात सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे। पण सध्या सोने आणि चांदीचा भाव पाहता यावेळी लोक या दोन मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणार का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। मग असा सवाल उपस्थित झालेला आहे। मग असं या बातमीमध्ये काय आहे? आता ही बातमी तुमच्यासाठी आहे आणि खरं तर ही दिलासा देणारी बातमी आहे। आता सामान्यांना दिलासा देणारे काही अनुमान समोर आलेले आहेत। आगामी काळात सोन्याचा भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याची जी परंपरा असते किंवा करण्याची परंपरा लोकांना जपता येणार आहे। मग किती रुपयांनी सोनं जे आहे ते स्वस्त होणार ते तुम्हाला पाहावंच लागेल। गेल्या वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल 46% वाढलेला आहे। विशेष म्हणजे फक्त याच वर्षी सोन्याचा भाव 40% वाढलेला आहे। एका वर्षाआधी 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारण 75,000 रुपये होता। आता हाच भाव तब्बल 1,10,000च्या पुढेही गेलेला आहे। सध्या मात्र गेल्या 2 दिवसांपासून सोन्याचा भाव घसरताना दिसतोय। गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारण 500 रुपयांनी कमी झाला। IBJAच्या माहितीनुसार गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,10,869 रुपये होता, म्हणजेच मंगळवारच्या तुलनेत सोने 1,600 रुपयांनी कमी झाले। हीच बाब चांदीच्या बाबतीतही लागू आहे। 17 सप्टेंबर रोजी 1 किलो चांदीचा भाव 1,25,563 रुपयांपर्यंत घसरला आहे। 16 सप्टेंबर रोजी हा भाव 1,29,300 एवढा झाला होता, म्हणजे 2 दिवसात चांदी तब्बल 3,500 रुपयांनी स्वस्त झालेली आहे। आता अमेरिकेच्या फेडरल रिव्हर्स बँकेने व्याजदरात कपात केलेली आहे। याच कारणामुळे भारतात सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत। दुसरीकडे अमेरिकेने लागू केलेल्या टॅरिफचाही परिणाम दागिन्यांवर पडतोय। अमेरिकेने ज्या पद्धतीने व्याजदरात कपात केली आहे त्याच पद्धतीने भविष्यात ही कपात होण्याची शक्यता आहे। काही तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोने आणि चांदीच्या भावात साधारण 10% घट होऊ शकते, म्हणजे सोने हे 1 लाख रुपयांच्या प्रति 10 ग्रॅम आसपास मिळू शकते। म्हणजेच की जर सोने चांदी एकदम कमी नाही झालं तर कदाचित ते हळूहळू कमी होऊ शकतं, आणि परंतु याचा फायदा सर्वसामान्यांना जे लोक आहेत त्यांना नक्कीच होणार आहे। कारण की गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,10,869 रुपये होता, परंतु मंगळवारच्या तुलनेत ते अगदी 1,600 रुपयांनी कमी झालं। हीच बाब चांदीच्या बाबतीत लागू होते, परंतु चांदीमध्ये आहे ते भरपूर प्रमाणात जे आहे ती घसरण झाल्याचं पाहायला मिळालं। याच कारणांवरून दिवाळीत 100% सोने चांदी जे आहे ते स्वस्त होणारच आहे।